नमस्कार मंडळी, मी सिद्धू DSP किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। तर आपल्या सर्वांनाच कंदुरी मटण खायला आवडतं आणि हे कंदुरी मटण कशा प्रकारे बनवलं जातं हेच आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी आपण आलेलो होतो हॉटेल मराठवाडाला। चला तर मग दादा किती किलोचं होतं मटण? हे 12 किलो। 12 किलोचं। 14 किलोचं बकरं होतं, सगळं काढून आपण त्यात 12 किलो आपल्याला मटण आलेलं आहे। आणि यानंतर आपण आता याचं मॅरिनेशन करून घेऊ। सुरुवातीला याच्यामध्ये आपण हळद टाकतो, हळद, मीठ, पण अद्रक लसणची पेस्ट हे कुठून बाहेरून आणली नाही, आपण स्वतः दळून आणलेली अद्रक लसणची पेस्ट आहे। म्हणजे आपणच अद्रक लसण कुठून घेतो? हो, आपण अद्रक लसण बाजारातून विकत घेऊन गिरणीमधून पिसून आणतो। यानंतर टाकतो ही फ्रेश कोथिंबीर, तेल पण आपण रिफाइंड ऑइल वापरतो, दुसरं आपण तेल या ठिकाणी वापरत नाहीत। पाम तेल वगैरे दुसरं तेल वापरत नाही, रिफाइंड ऑइल वापरतो। मॅरिनेशन होणार आहे। आता हे थोडा वेळ ठेवून आपण हे उकडायला टाकणार। साधारण किती वेळ ठेवतो दादा असं? एक 10 मिनटं। 10 मिनटाचं। 10-15 मिनटं। हे आता आपण शिजवण्यासाठी आपण आता ठेवलंय। तर मग आपण याच्यात आता पाणी वगैरे किती घालतो 12 किलोसाठी? आता आपण एक 5 ते 6 लिटर पाणी आपण याच्यामध्ये टाकतो। 5 ते 6 लिटर पाणी टाकल्यानंतर आणि याचं जे अर्क उतरतंय त्यामध्ये हे रिअल जे सूप आपल्याला मटणचं असते ते या ठिकाणी तयार होतं। ते मग आपण ते बनवण्यासाठी ते नंतर आपण रस्सा टाकताना ते सूप आपण त्यामध्ये टाकतो, बाकी पाणी नंतर आपण कसलंही टाकत नाही। कंदुरी मटण बनवायची तर हा कन्सेप्ट कसा सुचला आपल्याला? कसं होतं, आम्ही 6/2019 पासून या ठिकाणी आम्ही बिर्याणीचं हॉटेल चालवत होतो आणि त्यानंतर लोकांच्या अशा प्रतिक्रिया आल्या। आम्ही काही बाहेरच्या पण ऑर्डर घेतो, म्हणजे वसमतमध्ये कोणी मोठी व्यक्ती आले काय आले तेव्हा आम्ही त्यांना जेवण देत असतो आणि ते लोकांना आवडलं त्या ठिकाणी। ते लोक ते आम्हाला म्हणाले की तुम्ही हे पण तुम्ही चालू करू शकता। आम्हाला वाढती मागणी येत होती, लोक विचारतही होते बा तुमच्याकडं कंदुरी मटण आहे का? तर ती संकल्पना आम्हाला त्या ठिकाणी सुचली। आमच्याकडं सगळा वेल स्टाफ आहे, आम्ही सगळी घरची मंडळी म्हणून या ठिकाणी काम करतो आणि त्याच्यातूनच आम्ही कंदुरी मटण सुरू केलं। आणि कंदुरी मटण आपण जे मटण खातो एरवी त्यापेक्षा वेगळं कसं असतं? कसं असतं बघा, आपण अख्ख्याला अख्खा बकरा यामध्ये टाकतो, त्याच्यामध्ये सगळे बकऱ्याचे पार्ट आपण एकत्र शिजवतो, त्याचा एक वेगळा फ्लेवर, वेगळी टेस्ट आणि वेगळा आपल्याला त्या ठिकाणी चव त्या ठिकाणी येते। याला आपण कंदुरी मटण म्हणतो। कंदुरी मटण याच्यासाठी वेगळे मसाले म्हणलं दादा, आपण काय करतो यामध्ये आम्ही बाहेरून बघा काहीच आणत नाही। बाहेरचा एकही मसाला आम्ही वापरत नाही। आम्ही बाहेरून फक्त आणि फक्त लाल तिखट आम्ही बाहेरून आणतो। लाल तिखट आम्ही फक्त या ठिकाणी बाहेरून आणतो, बाकी बाहेरचा एकही मसाला ज्यात काही पोटाला जळजळ, मळमळ, उद्या सकाळी उठल्यानंतर त्रास असं कुठलंही खाल्ल्याने होत नाही, कारण आम्ही बाहेरचं काही वापरत नाही। जे काय आम्ही या ठिकाणीच बनवून या ठिकाणीच वापरतो। मटण व्यवस्थितरित्या शिजलेलं आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण याच्यावर चुलीवर भांडं ठेवणार, आपण याच्यामध्ये तेल टाकणार आहे। हे काय दादा आता? हे आहे दादा होममेड कांद्याची पेस्ट आहे। आपण टाकतोय अद्रक लसूण पेस्ट।
हे आपला घरगुती मसाला आहे दादा. हा म्हणजे येसूर मसाला आहे? नाही कोणचा आहे? हे नाही, हे सूर मसाला नाही. ही घरगुती पेस्ट बनवलेली आहे ग्रेव्हीसाठी. ग्रेव्हीसाठी. ते मसाला आहे. हे आपण टाकतोय लाल तिखट. एवढंच आपण बाहेरून विकत घेतो, बाकी दुसऱ्या काही गोष्टी आपण बाहेरून विकत घेत नाही. मग यासाठी लागणारे सगळे मसाले सगळे आपण मसाले बनवून- घरगुती असतात. ही एवढीच गोष्ट आपण बाहेरून विकत घेतो. मीठ. हे कोणता मसाला आहे हे दादा? आपला कांदा लसूण मसाला आहे दादा. कांदा लसूण. हे पण आपण घरीच बनवतो, बाहेरून नाही. हे टाकतो दादा आपण येसर. हे आपला उकड रस्सा जातोय का त्याच्यात? हां, हे जाते सूप. प्युअर मटनचं सूप. आपण सगळी भाजी त्याच्यामध्येच बनवतो. हे रस्सा झाला आहे आपला रेडी. आता याच्यावर कोथिंबीर. तर सध्या आपल्यासोबत मराठवाडा हॉटेलचे ओनर आहेत. तर दादा आपलं नाव? सौरव छत्रपती जाधव पाटील. आणि दादा मग आपण जो हा कंदुरी मटनचा कन्सेप्ट आहे हा. तो कसा चालू केलेला इथं आणि किती दिवस झालेले चालू करून? मी या हॉटेल व्यवसाय क्षेत्रामध्ये जवळपास 8 ते 9 वर्ष झालं मी या हॉटेल व्यवसाय क्षेत्रामध्ये आहे. मी मेनली बिर्याणीमध्ये आधी 2 वर्ष पुण्याला आणि 7 वर्ष झालं वसमतमध्ये काम करतो आहे. बिर्याणीचा ट्रेंड थोडासा कमी झाला असल्यानं आणि आपल्याला काळानुसार अपडेट राहावं लागतं. त्यानुसार जी ग्राहकांची पसंती कंदुरी मटणाला येत होती, जी ग्राहकांची मागणी होती, त्या मागणीच्या अनुषंगानं आम्ही कंदुरी मटण या ठिकाणी चालू केलेलं आहे. आपल्या हॉटेलचा टायमिंग काय असतो दादा? आपण कंदुरी मटण समजा मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार असे 5 दिवस आपल्या इथं डेली बोकड कापतोय. 4 फेब्रुवारीला आपण चालू केले. त्या दिवसापासून आजपर्यंत आपण रोज शनिवार आणि सोमवार सोडता रोज एक आपला बोकड या ठिकाणी संपत आहे, जात असतो. आणि सध्या मग ह्या टाइमला आपल्या इथं जे कंदुरी मटण हो. आहे तर त्याचा रेट कसा आहे? आपण सगळ्यात माफक दरामध्ये, कारण आपली जागा ही घरची आहे, त्याच्यामुळं आपल्याला बाकी काही जास्त एक्सपेन्सेस या जागेमध्ये लागत नाहीत. त्या अनुषंगानं 220 रुपये प्लेट. क्वालिटी आणि क्वांटिटी भरपूर असलेलं मटण आपण या ठिकाणी फक्त 220 रुपयामध्ये फुल प्लेट आणि 120 रुपयामध्ये हाफ प्लेट अशी देतोय. आपला एक्झॅक्ट ॲड्रेस काय आहे इथला? आपला एक्झॅक्ट ॲड्रेस बसस्टँडपासून अगदी आपण 100 मीटर अंतरावर आहेत. आपल्या शेजारी युनियन बँक आहे, त्याच्या बाजूला SBI बँक आहे, तिथून अगदी 100 मीटर अंतरावर आपलं हॉटेल मराठवाडा हे आहे.